यामिनीज किचनमध्ये स्वागत आहे. आज काळ्या वाटाण्याची उसळ दाखवते. बरंचसं सामान संपलेलं आहे आणि मला काही मार्केटला जायला जमत नाही आहे, म्हणून मी जे आहे त्यामध्ये सगळं बनवते. तर काळ्या वाटाण्याची उसळ कुकरमध्ये लावलेली आहे. तोपर्यंत आपण ग्रेव्ही करून घेऊया. आलं लसणाची पेस्ट तेलात टाकते. आलं लसूण मिरची आणि हळद आहे आणि त्यामध्ये मी आता कांदा टाकलेला आहे. तर हे असं टाकल्याने काय होतं, राई मोहरी नसेल तरी चालेल. आपण आज ह्याच्यावर करून बघू. कांदा खूप हलवून घ्यायचा, कांदा शिजून घ्यायला पाहिजे. कांदा शिजला आहे तोवर मी त्यात टॅमॅटो घालते. पुन्हा हलवून घेते. कांदा आणि टोमॅटो शिजून घ्यायचा. मीठ घालतो. हळद, एक मोठा चमचा लाल तिखट घातलंय. तेलामध्ये थोडंसं असं फ्राय करायचं. थोडेसे बटाटे सालासकटच घातलेत, अर्धा बटाटा. बटाट्याने कसं जरा बॅलन्स होतं, तिखट झालं खारट झालं तर ते बटाटा शोषून देतो. थोडासा गरम मसाला, घरगुती गरम मसाला आहे. कुकरची हवा नेहमी काढून घ्यायची आणि मग हे कुकर असा उतरवायचा. यामध्ये 2 बटाटे शिजवत ठेवले होते, ते कुठल्या कामासाठी वापरता येतात. मी नेहमी बटाटे शिजवून ठेवते. हे गरम मसाला घातला तर हे हलवून घ्यायचं. नेहमी मी कुकरला लावते उसळ, पण आज मी डायरेक्ट लावायचं ठरवलं. मी शिजवून घेत नाही कधी, पण मी आज काळे वाटाणे शिजवून घेतलेले. ते बघा, भाताबरोबरच शिजवायचे. बटाटे मी बाहेर काढते. गरम आहेत म्हणून हे असे काढले. उसळ काढून घेते. ही उसळ काढली आणि आत टाकायची. आता ही जी फोडणी आधी तयार केली होती त्यामध्ये मी हे टाकलेलं आहे. आता इथे उकळी आली ना की आपण थोडंसं हिरवा मसाला टाकू त्यात. म्हणजे त्यात मिरची आहे, खोबरं आहे, आलं लसूण आहे. मग त्याने जरा ग्रेव्ही होते, दाट होतं. आणि आपण ह्यात अजून 1 कप पाणी टाकू. आता तुम्हाला असं वाटेल की हे थोडा रंग कमी आहे की काय, तर रंग आपण थोडासा म्हणजे लाल मसाला घालायचा आणि थोडासा गरम मसाला घालायचा. बाहेर मिसळ मसाला मिळतो, 5 रुपयाचे पाकिटं मिळतात. हां, तर ते 5 रुपयाचं गरम मसाला किंवा हे आणायचं. म्हणजे हे बॅचलर लोकांसाठी सांगते हां. आणि मग ते थोडं थोडं अर्धा चमचा घालायचं. बघा कशी छान उसळ उकळती आहे. त्यात मी 2-3 अशा छोट्या मिरच्या घातल्या. कसं आहे ना, चव बॅलन्स व्हायला लागते म्हणून छोट्याशा मिरच्या घातल्या. आता ही हिरवी चटणी मी ह्याच्यात काढून घेतली ओतायला आणि त्यात पाणी घालून थोडंसं हे केलं, लिक्विडी. हिरवा मसाला असतो. आता हिरव्या मसाल्यामुळे काय होतं, रंग थोडा ब्राउनिश होतो. मग त्याच्यामध्ये आपण थोडा लाल मसाला वरून घालू. कारण उसळ ह्या तिखट चांगल्या वाटतात ना, पोळीबरोबर भाताबरोबर आपल्याला त्या खाव्या लागतात. हा गरम गरम भात आहे. काळ्या वाटाण्याच्या उसळीचा रंग हा थोडा ब्राउनिश आहे. हळद थोडी जास्त पडली असेल, कारण शिजवताना आपण त्यात ती घातली होती. थोडंसं तेल घालू वर. तेल हे घालणं कंपल्सरी नाही. तुम्ही फोडणीत घातलं ना तर तुम्ही नंतर नका घालू. मी कसं फोडणीत कमी घालते, मला नंतर कमी वाटलं तर मी घालते. आणि हा असा लाल रंगाचा मसाला वरून टाकायचा. म्हणजे हे अजून उकळलं ना की त्याला छान रंग येतो. आता बघा ही घट्ट पण झाली. अशी छान खदखदते उसळ. हे बघा, काळ्या वाटाण्याची उसळ. अशा रीतीने आपली छोटेखानी उसळ तयार झालेली आहे. भाताबरोबर ती खूप छान लागते. ती वड्यांबरोबर सुद्धा आपण करतो, मालवणी वडे आणि हे, किंवा पोळीबरोबर पराठ्याबरोबर आपण ती खाऊ शकतो.
माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा प्लीज.